हॅलो मित्रांनो, मी आहे नितेश आणि आज आपण चाललो आहे मुंबई टू कोकण कोस्टल राईड. हां, तोच NH66 नॅशनल हायवे 66. तिथूनच आपण जाऊ पनवेल, माणगाव, चिपळूण, संगमेश्वर करत करत रत्नागिरी. सो सर्व अपडेट मी तुम्हाला देत राहीन. तर गाडी तर रेडी आहे, हॉर्नेट, आणि एक छोटासा वॉकअराऊंड देतो तुम्हाला. जसं की मूड तर फुल आहे, ड्रायविंग लायसन्स, RC सर्व काही रेडी आहे. टाकी पण फुल आहे. टाकी अजून फुल नाही केली आहे, तर जाता आता आपण फुल करू. सो ही आपली गाडी जी जाणार आहे कोकण कोस्टल राईडवरती. सो चला निघूया मग, जास्त लेट न करता, कारण वेळेत पोचणं खूप इम्पॉर्टंट आहे. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, ॲक्च्युली ही माझी फर्स्ट लाँग राईड आहे बाईक घेतल्यापासून. कारण याच्या आधी मी केली होती, ती लोणावळ्याला गेली होती, आणि त्यानंतर इतकी लाँग राईड तर फर्स्टच आहे. बट एक्साइटमेंट तर खूप आहे, मजा तर खूप येणार आहे, नो डाऊट. आणि मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून थोडा ब्रेक घेण्याचा वेळ आला असं बोलायला काही हरकत नाही. सो चला जाऊया. आता सगळ्यात पहिले इथे खाली जाऊन टाकी फुल करतो. मंगत्रम पेट्रोल पंप, जे भांडूपला करतात त्यांना नक्कीच माहिती असेल. सो तिथून आपण काही सोलो राईड तर नाही आहे, कारण आपल्यासोबत एक आपला मित्र पण येतो आहे, शुभम. सो पहिलं त्याला जाऊन पिकअप करायचं आपल्याला. तो टागोर नगर विकवळीला राहतो. सो पहिले टाकी फुल करतो, देन त्याच्या इथे जातो, त्याला पिकअप करतो, आणि मग तिथून आपली राईड सुरू होईल. माझा फर्स्ट व्लॉग आहे ॲक्च्युली, त्यामुळे मला पण कळत नाही कसं बोलायचं वगैरे, म्हणजे एक्सपिरियन्स नाही आहे, बट हळूहळू समजेलच. जस्ट ट्राय करण्यासाठी करतो आहे. सो ह्या मोटो व्लॉगिंगसाठी सेटअप जर तुम्ही बोलायला गेलात तर सेटअप काय इतका खास नाही माझ्याकडे ग्लव्ससुद्धा नाहीत, ना रायडिंग जॅकेट आहे, ना रायडिंग गिअर. म्हणजे रायडिंग गिअर कोणताच नाही आहे, फक्त हेल्मेट आहे एक्झॉरचा, तो एक चांगला आहे. आणि या मोटो व्लॉगिंगमध्ये बोलाल तर माईक फक्त माझा आहे ॲक्च्युली, जो, आणि माउंट वगैरे तर माझाच आहे ऑब्व्हियसली. सो मोटो व्लॉगिंग सेटअपचं बोलायला झालं तर पुन्हा एकदा सांगायचं तर हेल्मेट आहे माझ्याकडे फक्त, आणि हे माउंट, हेल्मेट माउंट, चीन माउंट, ज्यावर मी कॅमेरा प्लेस केला आहे. आणि माईक आहे माझा, जो मी सोनीचा माईक घेतला आहे, EVM आय थिंक काहीतरी त्याचा मॉडेल नंबर आहे, मॉडेल नेम आहे, सॉरी. सो चांगला माईक आहे, क्वालिटी तर खूप चांगली आहे. म्हणजे मी टेस्टमध्ये तर ऐकलं आहे, आता ॲक्च्युअलमध्ये कसा आवाज येतो मला माहीत नाही, सो ते व्हिडिओ बघितल्यावरतीच समजेल. आणि हा ॲक्शन 4 कॅमेरा जो आहे DJIचा, तो मित्राचा आहे. सो हे पूर्ण सेटअप आहे माझ्याकडे सध्या, कारण की फर्स्ट व्लॉग आहे, हळूहळू घेऊच आपण. सो आता इथे लेफ्ट साईडलाच मंगत्रम पेट्रोल पंप आहे, तिथे आपण आपली सर्वात पहिले टाकी फुल करूया, कारण की गाडी पण ऑलमोस्ट रिझर्ववरती आहे आता. सो इथेच लेफ्ट साईडला आहे. सो आता पेट्रोल फुल करतो आणि मग तुम्हाला भेटतो मी. हे बघा, हे आहे पेट्रोल पंप. पेट्रोल कुठे आहे मला वाटतं पुढे असेल, काका बसलेत तिथे, यांच्या मागेच आपण जाऊ. फुल करा काका.
बस 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 1130. ठीक आहे. पेटीएम आहे. झालं का? हां. सो टोटल 1130चं पेट्रोल बसलं याच्यामध्ये. आय थिंक थोडं अजून बसलंच तसं मला का वाटतंय, बट नाही, तसं फुल आलेलंच, फुल बसलं आहे. सो आता इथून आपण आता जातो आहे विक्रोळीला, टायगरनगरला, आणि शुभमला तिथून आपण पिकअप करणार आहे आणि तिथून मग आपली राईड सुरू होईल ॲक्च्युअलमध्ये. सो आता मी तिथे पोचल्यावरती तुम्हाला भेटतो, कारण आय थिंक मी एक 10 मिनिटामध्ये तिथे पोचेन आरामात. सो तिथे पोचलो की मी तुम्हाला भेटतो पुन्हा. हां, तर आता 2 ते 3 मिनटात आपण शुभमच्या इथे पोचणार आहे, शुभमच्या घराजवळ. तिथेच तुम्हाला भेटेल इथे विक्रोळी टायगरनगर. ओके. सो फायनली आपण शुभमच्या इथे पोचलो आहे. शुभम आपल्याला इथेच मिळेल. गाडी वळवून घेतो. ओके. सो शुभम आपल्याला इथेच मिळेल. तोपर्यंत तो येईपर्यंत एक गोष्ट सांगायची म्हणजे पेट्रोल फुल केल्यानंतर ट्रिप बी रिसेट केली. इथे तुम्ही बघू शकता, ट्रिप बी इथे दिसते तुम्हाला 2.3 किलोमीटर. म्हणजे मी जिथून पेट्रोल भरलं आहे तिथून इथे येईपर्यंत एक 2.3 किलोमीटर मी चाललो आहे. सो हे यासाठी केलं की आपल्याला समजेल की आपली गाडी पूर्ण गावी जाईपर्यंत, म्हणजेच पूर्ण कोस्टल राईडला किती मायलेज देते, कितीचं ॲव्हरेज देते हे आपल्याला कळेल. सो ही ॲक्च्युली गाडी आहे होंडा हॉर्नेट 2.0 2026चा मॉडेल आहे, आणि मी हे 2 महिन्यापूर्वीच घेतले. सो चला, त्यानंतरही जसं मी तुम्हाला बोललो मोठी राईड फर्स्टच आहे. सो लेट्स वेट फॉर शुभमचा वाट बघू आपण, येईलच आता. शुभम भाई आपले आलेले आहेत, फुल रेडी. कुठे थांबलेलास? अरे मला वाटलं तू नसशील आला, म्हटलं इकडेच येशील ना डायरेक्ट, म्हणून थांबलेलो. चल शुभम, काय एक्साइटमेंट आहे की नाही? यार एक प्रॉब्लेम, कॅमेरा तर चालू आहे रे, बॅग आहे. तुझी बॅग केवढी आहे? एक मिनिट थांब, थोडं ॲडजस्टमेंट करतो. चल गणपती बाप्पा. सो फायनली शुभमला घेऊन आपण निघालो इथून. सो इथून आता डायरेक्ट पनवेल. थोडं बॅगचं ॲडजस्टमेंट होत नव्हता, बट ॲडजस्ट केलं आहे, कारण बरं आलं शुभम एक छोटी बॅग घेऊन आला आहे म्हणून. शुभमने पण जर माझ्यासारखी मोठी बॅग घेऊन आला असता तर खूप प्रॉब्लेम झाला असता, बट ठीक आहे, इतकं काय चालवायला प्रॉब्लेम होत नाही आहे, आरामात जाऊ आपण. सो आता इथून आपण नवी मुंबईकडे जाणार. तिथून पनवेल जंक्शन आहे, तिथून आपण डायरेक्टली NH66ला कनेक्ट होणार. आणि तिथून आता असा प्लॅन आहे की डायरेक्टली माणगावला जाऊन थांबायचं, तिथेच नाश्ता करायचा, कारण की उन्हाच्या आधी जितकं जास्तीत जास्त डिस्टन्स कव्हर करता येईल तेवढं करायचं आपल्याला. ॲक्च्युली प्लॅन खूप मोठा होता आमचा, काय शुभम? 6 ते 7 गाड्यांचा प्लॅन होता, बट काही रिझनमुळे त्यांचं कॅन्सल झालं. देन आमचा एक मित्र आहे, खूप चांगला मित्र, त्याची ॲक्च्युली आई वारली, त्यामुळे पूर्ण प्लॅन ऑलमोस्ट कॅन्सलच झाला. पण मी तर जाणारच होतो गावी, कारण माझ्या घरचे सर्व ऑलरेडी गावी गेले, तर मी सुट्ट्या पण टाकल्या होत्या. सो मी गावी तर जाणारच होतो. पण शुभमला सुद्धा कोकण बघायचं आहे. तर शुभम बोलला की मी येतो म्हणून, तर शुभमला घेऊन चाललो आहे. आणि बघू जमलं तर पूर्ण कोकणची राईड करायची आहे, कारण की शुभमला कोकण फिरायचं आहे आणि अशी वेळ पुन्हा तर येत नाही. सो आता निघालो आहे तर करायचंच असं ठरवलं आहे. बघू, म्हणजे मालवण वगैरे पूर्ण फिरायचं आहे, शुभमला पूर्ण कोकण फिरवायचं आहे. शुभम काय कोकणातला नाही. शुभम तू कुठला आहे? कोल्हापूर. त्याला कोकण बघायचं आहे, कोकणी मेवा खायचा आहे. सो ऑब्व्हियसली माझी जबाबदारी आहे, त्याला घेऊन जातो आहे, तर पूर्ण कोकण चांगल्या प्रकारे त्याला दाखवायचं आहे, सगळ्या गोष्टी त्याला खायला द्यायच्या आहेत. सो आता मी तुम्हाला थोड्या वेळाने मिळतो, कारण की इथे थोडं सिग्नल अँड ऑल, थोडं इथून मुंबईच्या रस्त्यातून बाहेर निघालो ना की थोडं बरं वाटेल. सो आता आपण मुंबई बँगलोर हायवे रोडवरती आहोत आणि आपण सरळ आता पनवेलवरती जातोय. म्हणजे पनवेल आता सरळच आहे. एक मला वाटतंय अजून अर्धा पाऊण तासामध्ये आपण पोचायला तर पाहिजेच.
लेट्स सी. मध्येच ॲक्च्युली आम्ही थोडं थांबलेलो कारण की मॅप मी कनेक्ट करायचा ट्राय करत होतो गाडीला, बट ॲक्च्युली काही प्रॉब्लेम येतो आहे. मग जास्त वेळ ट्राय नाही केलं कारण खूप लेट होत होतं. सो डायरेक्ट मॅप मी हेल्मेटमध्येच कनेक्ट केलं आहे कारण की हेल्मेटमध्ये माझ्या ब्लूटूथ आहे. सो त्यालाच कनेक्ट केलं आहे. ॲक्च्युली मी त्याला कनेक्ट नव्हतो करत कारण की ते खूप इरिटेटिंग होतं, सारखं ते कानात वाजत बसतं. सो एकदा स्क्रीनवरती कनेक्ट केलं की प्रॉब्लेम नसतो, डायरेक्ट स्क्रीनवरती आपल्याला दिसतं राईट और लेफ्ट नेव्हिगेशन. बट ते ॲक्च्युली काहीतरी प्रॉब्लेम होते, पुन्हा थोडा वेळ देऊन बघायला लागेल. एकदा मानगावला थांबलो की मी चेक करतो ते पुन्हा आणि तिथेच करेल कनेक्ट, कारण की ते जरा बेटर असतं म्हणजे ते कानात खूप इरिटेट होतं. सो आता जास्त थांबण्यात काय अर्थ नाही, ऑलरेडी खूप लेट झालं आहे. कारण की आमचा प्लॅन असा होता की 3 वाजेपर्यंत आम्हाला निघायचं होतं आणि या टाईमला आम्हाला ऑलमोस्ट पनवेल क्रॉस करून म्हणजे बाहेर पडायचं होतं. नॅशनल हायवे 66ला पोचायचं होतं आम्हाला या टाईमला, बट आम्ही अजून खूप मागे आहोत. कारण उन्हाच्या आधी जितकं लवकरात लवकर जाता येईल तेवढं बेटर आहे, कारण उन्हामध्ये मग नंतर खूप टायर्ड व्हायला होणार आणि गाडीचं इंजिन पण खूप हिट होणार नंतर, मग तेवढी मजा नाही येणार. त्यामुळे मी जास्तीत जास्त असं ट्राय करतोय की उन्हाच्या आधी 11च्या आधी जितकं जास्तीत जास्त कव्हर करता येईल ना डिस्टन्स तेवढं करायचं आहे. म्हणजे जास्त ऊन असेल जेव्हा 11-12 नंतर जेव्हा जास्त ऊन इरिटेट करेल ना, तेव्हा ॲटलिस्ट आपण थोडा ब्रेक घेऊन थांबू तरी शकतो, आरामात जाऊ शकतो, कारण ऑलरेडी आपण कव्हर केलेलं असेल ना डिस्टन्स. आता ॲक्च्युली तुम्हाला आवाज कसा माझा येत होता माहिती नाही, कारण की वायझर ओपन होता, आता वायझर बंद केलं आहे. आता हा लेफ्टचा फ्लायओव्हर घेऊन आपल्याला जायचं आहे. या ट्रकवाल्यांपासून थोडं सांभाळूनच गाडी चालवलेली बेटर असते, कारण की यांच्याकडे खूप जास्त ब्लाइंड स्पॉट्स असतात. तो त्यांना आपली बाईक मोस्टली दिसेलच असं नाही, एकदम जवळून आपण गाडी चालवली तर. सो ते थोडं रिस्की असतं, त्यामुळे लांबूनच गाडी चालवणं बेटर आहे. आणि आता या टाइमला तर ट्रक वगैरे खूप भेटणार आपल्याला, रायडर्स सुद्धा दिसतील आपल्याला आता, कारण की आज संडे आहे. सो लोणावळा वगैरे जाणारे लोक प्लस असंच आमच्याकडे गावी जाणारे कोकण कोस्टल राईड करणारे लोक तर खूप असतात. सो ते तर आपल्याला दिसतीलच. सो बघू. सो आता मी तुम्हाला कनेक्ट करतो पुन्हा पनवेल जंक्शनला, कारण की आता मी जास्तीत जास्त ट्राय करतोय की फटाफट गाडी खेचतो आणि लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करतो. रस्ता खूप चांगला आहे ॲक्च्युली पळवण्यासाठी, पण मी जास्त नाही पळवणार आहे, कारण की मी आधीच एक माइंडमध्ये सेट केलं आहे स्पीड की 70-80 करतच जायचं आहे, मॅक्झिमम 90, त्याच्यावरती नाही, कारण खूप लॉंग राईड आहे. सो इंजिनला जास्त स्ट्रेस देणं पण बरोबर नाही. सो 70-80-90 मॅक्झिमम तेवढंच करत जायचं आहे. प्लस पिलियन सुद्धा आहे मागे, सो नकोच. तर मित्रांनो, आता आपण जस्ट हे नॅशनल हायवे 66ला लागलेलो आहोत पनवेल जंक्शनवरून. 48 आपण सोडला आता जस्ट, आणि आता 66 पकडला आहे. सो ही आपली ॲक्च्युअल कोस्टल राईड आता सुरू झाली आहे. हा, आता इथून पूर्ण अरबी समुद्राच्या कडेकडेने किनाऱ्यावरून आपण जाणार आहेत. ॲक्च्युली माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी पूर्ण लो झाली आहे, तर मला बॅटरी पण चेंज करायची आहे, चेंज करावीच लागेल. पण आता मी थांबणं बरोबर नाही वाटत आहे, कारण जितकं जास्तीत जास्त होऊ शकेल तेवढं मला आता कव्हर करायचं आहे. सो आता डायरेक्ट मानगावला जाऊनच मी थांबेन आणि तिथेच बॅटरी चेंज करेन नाश्ता करायला जेव्हा थांबेल तेव्हा. सो आता हे 66वर आपण ते लागलो आहे. आता आपल्याला फुल म्हणजे ॲक्च्युअली आपण गावाला लागलो आहे, गावाला जायला असं बोलायला काही हरकत नाही. हा पळसपे आहे, पळसपे फाटा पण बोलतं त्याला. जसं आपण आलो तर सरळ गेलो असतो ना आम्ही, एक डिमार्ट आहे राईट साईडला, सो आम्ही सरळ गेलो असतो डायरेक्ट आपण पुणा साईड, लोणावळा पुणा त्या साईडने आपण म्हणजे कराड वगैरे करत त्या साईडने आपण गेलो असतो. तिथून सुद्धा जाता येतं, ते राधापूर मार्गे आपण जाऊ शकतो कुवेशीपर्यंत. कुवेशी माझं गाव ॲक्च्युअली आहे तिथे. आणि जर इथून आपण जातोय तर आपण रत्नागिरी मार्गे जातो. सो हा रस्ता निवडण्याचं कारण म्हणजे आपण एक कोस्टल राईड करतोय त्यासाठी, अदरवाईज तिथून सुद्धा जाऊ शकतो.
बट हा ॲक्च्युली जरा थोडं किलोमीटर वाजतात सुद्धा आपले, सो हा बेटर आहे. आणि हा रोड पण खूप चांगला आहे असं ऐकलं तर आहे मी. आता बाकी रोडची कंडिशन तुम्हाला दाखवेलच मी कशी आहे काय आहे. सो गाडी आपली मस्त चालते, काही प्रॉब्लेम नाही. जसं की हॉर्नेट घेतल्यापासून तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आला गाडीमध्ये. तर आता आपण आनंदनगरला पोहोचलोय आणि रस्ते तर खूप चांगले आहेत. आतापर्यंत तरी मला खूप चांगले रस्ते मिळाले, खरंच सांगतोय. आणि बाजूनेच कोकण रेल्वेचा ट्रॅक आहे. सो आता आम्हाला दिसले सुद्धा 2 ट्रेन्स जाताना. जास्तीत जास्त माझा तर हाच ट्राय आहे की मॅक्झिमम डिस्टन्स कव्हर करायचा. आतापर्यंत 85 किलोमीटर आलो आहे आपण पुढे, म्हणजे घरापासून मुंबईपासून निघाल्यापासून. आणि आता नेक्स्ट स्टॉप तर डायरेक्ट माणगावलाच घ्यायचं आहे नाश्ता करण्यासाठी. सनराईज पण व्हायला लागले आता हळूहळू, तांबडं फुटायला लागलं आहे लेफ्ट साईडला. सो सनराईज झाल्यावर मे बी थोडं थांबेल, नाहीतर कंटिन्यू चालवत राहील. कारण जसं माइंडमध्ये सेट आहे की डायरेक्ट माणगावलाच नेऊन थांबायचं आहे. बाकी गाडी परफॉर्मन्स एक नंबर देते खरंच. मायलेज पण जर इथे चेक केला आपण तर 50 तरी दिला, आता 50 दाखवत आहे. सो मायलेज पण चांगली येते गाडी, विथ परफॉर्मन्स खूप छान आहे. आणि थोडी थंडी पण फील होते, थंडी तर आहे. बरं झालं जॅकेट वगैरे घालून आलो, शुभमने पण घातलं जॅकेट, सो काही विषय नाही. बाकी ते बघितलं तर तुम्हाला दिसेल तांबडं फुटायला लागलंय. हा अजून रत्नागिरी ऑलमोस्ट 250 किलोमीटर, 250 ते 55 किलोमीटर असेलच पुढे. रत्नागिरी सिटी, तिथून अजून आपल्याला पुढे जायचं आहे 50-55 किलोमीटर माझ्या गावापर्यंत. सो टोटल अजून 300 किलोमीटरची राईड आहे. सो चला भेटतो तुम्हाला पुढे जाऊन. आता डायरेक्ट माणगावलाच भेटतो, कारण तसं पण रात्र आहे त्यामुळे जास्त काही नीट दिसत पण नाही. सो माणगावच्या आधी जर सनराईज चांगला भेटला तर नक्कीच कॅप्चर करायचा प्रयत्न करेन. अदरवाईज डायरेक्ट माणगावलाच भेटतो नाश्ता करताना. पूर्ण उजेड झाला आता आणि व्ह्यू तर पुढे खूप छान आहे, बट ॲक्च्युली या गाड्यांमुळे तो ब्लॉक होतोय. ट्राय करतो पुढे जायचा. हे लोक पण असे चालत आहेत ना जसं काय रेस लावली. चांगला व्ह्यू ब्लॉक झाला ॲक्च्युली, खूप चांगला व्ह्यू होता पुढे. 100 किलोमीटर क्रॉस केलं आता आपण. हां मला वाटतं माणगाव अजून एक 30-35 ते 40 किलोमीटर पुढे असेल. सो अजून 35-40 किलोमीटर पुढे जाऊनच थांबू नाश्ता करायला, म्हणजे आय थिंक 7:30 पर्यंत पोहोचू असं वाटतंय. बाकी हा असं नजारा बघून विथ बाईक खूप छान वाटतंय. मेन म्हणजे थंडी आहे आणि ते खूप छान आहे. खूप छान अजूनपर्यंत सुंदर नाही आहे. आता फटाफट कव्हर करतो आणि माणगावला थांबल्यावर म्हणजे माणगावच्या जवळपास आल्यावर ते पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. सध्या तरी हा असाच रोड आहे. सो तुम्ही जर येत असाल, प्लॅन करत असाल रायडिंगचा, सो हा असाच रोड आहे. मध्येच 1-2 किलोमीटर फक्त. आतापर्यंत मला 2 ठिकाणी काम चालू अशा गोष्टी भेटल्या, ते पण 1 ते 1.5 किलोमीटरचा पॅच आहे, जास्त काही मोठा नाही आहे. बाकी तर रोड असाच आहे, एकदम क्लीन, मस्त, साफ आणि गाड्या पण कमी, म्हणजे ट्रॅफिक सुद्धा नाही. सो एकदम मस्त रिलॅक्समध्ये चालवायला खूप छान वाटतंय. सो ॲक्च्युली जो कॅमेरा आहे ना माझ्याकडे, त्यामध्ये टोटल 3 बॅटरी होत्या स्टँड बाय. त्यातली एक तर ऑलरेडी डेड झाली आहे आणि आता 2 बाकी आहेत. त्यातली एक तर कॅमेऱ्यामध्ये आहे आणि एकच अजून फक्त उरली आहे, बाकी आहे. सो म्हणून मी जास्त व्हिडिओ शूट नाही करत आहे, कारण की पूर्ण पोचेपर्यंत बॅटरी टिकली पाहिजे.
कारण मेन व्ह्यूज तर तुम्हाला मला तिथे रत्नागिरीच्या आसपास गेल्यावरती दाखवायचे आहेत, म्हणजे जास्तीत जास्त तिथे चांगले व्ह्यूज दाखवता आले तर. सो आता माझं कॉलेज सुद्धा दाखवून तुम्हाला, जिथे मी 11वी 12वी माझी पूर्ण केली आणि जिथे मी हॉस्टेलला राहायचो ते हॉस्टेलसुद्धा. सो तिथले काही व्ह्यूज आणि तिथले काही गोष्टी घेईन मी व्लॉगमध्ये. बापरे, मला एक गोष्ट कळत नाही, हे वाले स्पीड ब्रेकर का दिलेत सरकारने टाकून. बापरे, कारण ऍक्च्युली या स्पीड ब्रेकरमुळे ना गाडी पूर्ण व्हायब्रेट होते. एक तर या गाडीचे आहेत ना हॉर्नेटचे सस्पेन्शन थोडे स्टीप आहेत, कारण ही ऍक्च्युली स्पोर्ट्स बाईक आहे. सो सस्पेन्शन स्टीप यासाठी दिले असतात चांगल्या स्टेबिलिटीसाठी, आणि हे असे वाले स्पीड ब्रेकर आहेत ना पूर्ण गाडी व्हायब्रेट करून टाकते. बाकी हा रस्ता खूप छान आहे, म्हणजे व्ह्यूज खूप छान भेटतात, चालवायला पण खूप मजा येते. अच्छा, इथे टोल आहे. हलकं ॲक्च्युली डोकं दुखायला लागलं आहे, कारण रात्रभर काय झोपलो नाही. कारण सगळ्यात पहिलं ॲक्च्युली झोपलेलो 10 वाजता, थोडं 10 ते आय थिंक 1.5-2 तास झोपलेलो फक्त. त्यानंतर जाग आली 12 वाजता, मग उठून चेन क्लीन केली, लूप केली, देन थोडी गाडी साफ केली आणि तयारी वगैरे केली आणि मग निघालो. आणि तसं पण नाईट शिफ्ट करतो त्यामुळे रात्रीची काय झोप येत पण नाही, आणि हा ॲक्च्युली माझा झोपायचा टायमिंग आहे. सो त्यामुळे थोडं डोकं दुखायला लागलं आहे. आणि मेन दुसरी गोष्ट म्हणजे थंडी एवढी एक्सपेक्ट नव्हती केली, तशी नॉर्मलच आहे, पण तरीसुद्धा. एक मस्त व्ह्यू भेटला ॲक्च्युली, तर दाखवण्यासाठी तुम्हाला थांबलो. हा बघा, खूप छान वाटतंय. जस्ट सूर्यावरती येतोय आणि हा व्ह्यू. शिवम, एक फोटो काढ मस्त पैकी. ब्रेक पण करतात काय दिवस आहे. खूप छान असतं ॲक्च्युली. ओके, तर आता आपण पालशेतच राईट, हां, इंदापूरमध्ये पोहोचलो आहे आपण. आता इंदापूरमध्येच आहे, आणि अजून इथून मला वाटतं मानगाव एक 9 ते 10 किलोमीटर असेल. सो तिथेच आपण जाऊन थोडा नाश्ता वगैरे करू, थोडं एक जास्त नाही, नाश्ता करून लगेच निघू. कारण की अजून रत्नागिरी तसं बघायला गेलं तर अजून 200 किलोमीटर पुढे असेल, 200 ते 210 किलोमीटर पुढे.
वाव, समोरचा व्ह्यू तुम्हाला दिसतोय का? नक्की बघा जरा, ती छान वाटतोय. पूर्ण ते ढग असे ना खाली आल्यासारखे वाटतात, म्हणजे असे एक लाईन मध्ये असं फील तर होत आहे. नक्की तसं आहे का माहित नाही, पण एक आहे, मुंबईमध्ये जरा सुद्धा थंडी नाही आहे, पण इथे थंडी आहे. मुंबईमध्ये इतकं वाढतं पॉप्युलेशन, पॉल्युशन दोन्हीच, प्लस गाड्या, फॅक्टऱ्या, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत की ऑब्व्हियसली थंड वारा, थंड वातावरण, थंड विंड येणार तरी कुठून? इथे मस्त झाडं आहेत, नेचर आहे, तर ऑब्व्हियसली इथे खूप छान वाटतं. आतापर्यंत तरी खूप छान वाटतंय. आता थोडं हळूहळू जसं ऊन वर येत जाईल त्यानंतर माहीत नाही किती गरमी असेल, किती गरमी होईल. त्यासाठीच माझा प्लॅन होता की मॅक्झिमम जितकं कव्हर करता येईल तेवढं करायचं सकाळी सकाळी. मला असं वाटतं 30 मिनिटाच्या वरती ब्लॉग जाणार आहे आरामात, अदरवाईज 2 पार्टमध्ये बनवेल, बघू. थोडं पाठ दुखायला लागली, कारण ॲक्च्युली आमच्या दोघांच्या बॅग आहेत ना त्या एकदम फुल भरलेल्या आहेत, आणि पुढे ठेवायचा मी ट्राय केला होता बॅग, बट ती टँक थोडी माझी ना अशी हायटेड असल्यामुळे ती बॅग पूर्ण ना इथे चीनला लागते, हेल्मेट चीनला, आणि प्लस कॅमेरा पण आहे ना समोर, त्यामुळे ती बॅग हेमुळे पूर्ण तो चीन सर्व्हिस आहे ना, म्हणजे पूर्ण फेस आणि हेल्मेट तो पूर्ण अडकत होता. त्यामुळे मान अजिबात फिरवायला मिळत नव्हती आणि खाली पण अजिबात बघायला मिळत नव्हतं, म्हणजे पूर्ण अनकम्फर्टेबल राईड होत होती. म्हणून विचार केला जाऊ दे, थोडी पाठ दुखली तरी चालेल, पण बॅग मागेच ठेवतो. कारण ॲट द एंड स्टिअरिंग आय मीन हँडल पूर्णपणे प्रॉपरली फिरवता आलं पाहिजे, तो फ्री असला पाहिजे, आणि समोरचा भाग जेवढा जास्त फ्री असेल तेवढं बेटर आहे राईड करायला. चला तुम्हाला पुढे भेटतो मग नाश्ता करताना, आणि त्यानंतर थोडा रेस्ट करून मग पुन्हा निघूच आपण. जास्त थांबायची इच्छा होत नाही, कारण की जितकं आता हे असं चांगलं वातावरण आहे ना, त्यामुळे जितकं जास्तीत जास्त कव्हर अप करता येईल ना मला, तेवढं मला करायचं आहे अशी इच्छा होते. त्यामुळे थांबायची इच्छा होत नाही, कारण थांबलं तर पुन्हा मग अर्धा तास आरामात जाणार, आणि त्यानंतर मग जसं ऊन वर येत जाईल ना तसं मग नंतर मग पूर्ण टायर्ड व्हायला होणार. सो आता या वातावरणात, एकदम थंड वातावरणात आणि कमी उन्हात आहे ना, जितकं कव्हर अप करता येईल तेवढं चांगलं आहे, आणि तोच एम ठेवलाय मनात. सो भेटतो मी तुम्हाला पुढे. मानगावला तर पोचलोय आता आपण. सो एकदा बघतो कुठे खायला काय भेटते का नाश्त्यासाठी, चांगलं हॉटेल जिथे मिसळ वगैरे भेटेल, कारण इडली वगैरे तर इथे खूप कठीण आहे. ॲक्च्युली पूर्ण मार्केट तर पूर्ण मागे गेलं आहे. नाश्ता होता काय रे मागे? नाश्ता होता मागे कुठे? बंद होती ना मोस्टली दुकान. चला आता मानगाव सोडलंच आहे, तर आता थोडं अजून पुढे जाऊन बघू. थांबायची तर प्लॅन तर इथेच थांबायचा होता. असं नाही की नसेल नाश्ता, नाश्ता तर नक्कीच असेल, आम्हाला दिसला नसेल कदाचित. असं थोडं पुढे जाऊन थांबू. ॲक्च्युली ते बाईकमध्ये सर्व्हिसिंगचा नोटिफिकेशन येते, कारण की मी ते ॲक्च्युली सेट केलं होतं की 500 किलोमीटर झाल्यानंतर सर्व्हिसिंगचा म्हणजे एक मला नोटिफिकेशन येईल. ते ॲक्च्युली मी चेन ल्यूपसाठी ठेवलेलं सेटअप केलं आहे, पण ॲक्च्युली मी चेन ल्यूप करून ऑलरेडीच निघालेलो, कारण मला माहीत होतं की एक 100 किलो म्हणजे मी 500 किलोमीटरचं अंतर ठेवतो चेन ल्यूप करण्यासाठी,
आणि 400 किलोमीटर ऑलरेडी झालेलं आणि 100-120 काहीतरी किलोमीटर राहिलं होतं वाटतं. पण मी निघतानाच करून टाकली होती, कारण की मध्येच कुठे करणार. मग मी क्लीन आणि ल्यूप दोन्ही करून टाकलेलं. सो आता ल्यूप केल्यापासून ते गावी पोहोचेपर्यंत ऑलमोस्ट 400 किलोमीटर कव्हर होतील. सो पुन्हा गावी पोचल्यावरती जेव्हा बाईक वगैरे धुईन ना, त्यानंतर पुन्हा एकदा ल्यूप मारेन. एक 400-500 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये ल्यूप करणं एक बेस्ट असतं शाईनच्या लाईफसाठी. सो तसं आम्ही थांबलो तो नाही माणगावला, नंतरच थांबतो कुठेतरी चांगलं. त्याची भूक पण एवढी मगाशी वाटत होती, पण आता इतके वाटत नाही. सो बघू, जास्तच भूक वाटली तसं पण खायला तर थांबायलाच पाहिजे. सो थोड्या वेळाने थांबतो. रायगड इथे आहे बघ शुभम. हे शुभम, रायगड इथे नाही इथेच कुठेतरी रायगड किल्ला आहे बोललो. इथून जायला लागेल मे बी. हाय बघ लिहिलंय नाही बघ रायगड किल्ला. मला वाटतं इथून कुठून, हा बघ इथून इथून खालून गेलो ना आपण तर रायगड किल्ल्याला जाणार. रायगडला पण यायचं आहे हर एक दिवस. आता इथून ही ट्रिप झाली ना आपली, की नेक्स्ट ट्रिप येऊया रायगडला. आता जिथे भेटेल तिथे थांबूया. आता जिथे पण भेटेल ना तिथे नाश्ता करायला थांबूया, कारण आता डोकं दुखायला लागलं. कच्चा हा पाहिजे. रत्नागिरी मला वाटतं अजून एक 180-190 किलोमीटर पर्यंत असेल.
सो फायनली इथे थांबलो आहे जरा, खूप थकलो होतो. सो हा एक हॉटेल दिसलं आहे इथे, हॉटेल सह्याद्री फूड. सो इथेच थांबतो, थोडा नाश्ता करतो, रेस्ट करतो आणि मग निघतो पुढे. इथून पोलादपूर पुढे अजून 11 किलोमीटर आहे. सो चला तर इथेच थांबूया, थोडं खाऊया आणि मग निघूया. ठीक आहे, तुम्हाला मी खाऊन भेटतो. ही आमची 420 बिचारी कंटिन्यू चालते. तर फायनली आता नाश्ता वगैरे झाला आणि आता निघतो इथून. इथून आता 10 किलोमीटर पुढे पोलादपूर आहे आणि जिथे आम्हाला जायचं आहे कुवेशी, ते अजून इथून 223 किलोमीटर दाखवत आहे. आणि रत्नागिरी अजून 50 किलोमीटर कमी पकडा, म्हणजेच मला वाटतं 170-175 किलोमीटर अजून रत्नागिरी असेल. सो आता इथून निघूया, मग पुढे भेटतोच तुम्हाला. आता मोस्टली असं ठरवलं आहे की चिपळूण नंतरच स्टॉप घ्यायचा. बघू, सध्या तर खूप थकलेलो म्हणून इथे घेतला. इथे काय ठरलं नव्हतं आमचं थांबणं, पण इतका थकलो होतो की इथे स्टॉप घेतला. आता बघू पुढे कुठे थांबायचं. चल बस. आता थोडं ऊन वाढत जाईल, आता ऊन वाढल्यावर समजेल कसं होतं आहे. म्हणजे